भाऊजींच्या घराला वळसा घालून मी तिथपर्यंत पोचले. ते दोघं घरात जाण्याच्या बेतात होते. मी मोठ्याने हाक मारली, भाऊजी, मोरेश्वर भाऊजी. कोण 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 दुर्गा वहिनी? भाऊजींचा आवाज आला. हो, मीच आहे. भाऊजी, जरा इकडे या, तुमच्याशी 2 शब्द बोलायचे आहेत. खोलीतल्या दिव्याचा प्रकाश व्हरांड्यात पडला होता. त्या प्रकाशात मला ते दोघं दिसत होते. क्षणभर भाऊजी तसेच उभे राहिले. मग त्यांनी मान वळवून कृष्णाबाईच्या बाबांकडे पाहिलं. त्यांना काय सासऱ्यांची परवानगी हवी होती? लागत होती. मला जरासा रागच आला. आवाजही चढला असला पाहिजे. 2 मिनिटं या खाली भाऊजी, मी म्हणाले. ते वळले. पायऱ्या उतरून माझ्यासमोर येऊन उभे राहिले. शेवटी त्यांची बुद्धी ठिकाणावर आली. वहिनी, इतक्या रात्रीच्या वेळी? भाऊजी, जरा ऐका. आधी मी काय सांगते ते नीट ऐका. कृष्णाबाई माझ्या घरी आहे. तुम्ही असे रात्री अपरात्रीची तिला त्या घरात एकटीच्या एकटी ठेवून जाता. ती कोणत्या अवस्थेत आहे हे माहीत असूनही. ती बिचारी इतकी घाबरली होती. तिला कपभर गरम दूध प्यायला दिलंय आणि झोपवलंय. आता माझं ऐका. तुमचे दिवसा रात्रीचे जे काही उद्योग चालले आहेत त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण कारण नसताना तुम्ही आमच्याशी उभा दावा धरलाय. दोन्ही घरातलं जाणं येणं बंद करून टाकलेत. तिने आधारासाठी, मदतीसाठी कुणाकडे वळायचं? मी काय सुचवते ते पटतं का पहा. बाळंतपणाची वेळ येईपर्यंत तिला तिच्या माहेरीच का नाही पाठवत? तिचीही व्यवस्थित देखभाल होईल आणि तुम्हालाही काही काळजी करायला नको. मुद्दाम सांगायला आले, नाहीतर कृष्णा कृष्णा हाकामारीत साऱ्या घरभर फिरला असतात. उद्या सकाळी तिला पाठवून देते. पहा, मी सांगितलं त्यावर विचार करा. तुमच्या दोघांच्या हिताचंच आहे. मग तशीच वळून परत घरी आले. सकाळी कृष्णाबाईला तिच्या घरी पाठवून दिलं. भाऊजींना काय सांगितलं हेही तिला सांगितलं. माझं काम मी केलं होतं. आता निर्णय त्यांनी घ्यायचा होता. आणि माझी खात्री होती की भाऊजी कृष्णाबाईला तिच्या माहेरी पाठवणार. तिची तब्येत हे कारण असेलही, पण ते एकच कारण नव्हतं आणि ते महत्त्वाचंही नव्हतं. सासरे जावयांचे त्या घरात जे काही उद्योग चालले होते त्यांना कृष्णाबाईच्या जाण्याने मोकळीकच मिळणार होती. स्वतःच्या पत्नीपाशी ज्या गोष्टी मनुष्य बोलू शकत नाही त्या चांगल्या कशा असणार? ते काही असो. एक दिवस मध्ये गेला आणि त्या पुढच्या सकाळी कृष्णाबाई माहेरी गेली. जाताना भेटून गेली. आणि कशी वेडी माया पहा. जाताना सांगून गेली, बाई, यांच्यावर जरा लक्ष ठेवा. पण तिचा तरी यात काय दोष म्हणा. शेवटी पती पत्नीचं नातंच असं असतं की ते सर्व दोष, अपराध, अपमान सर्वांवर मात करतं. मी हो म्हणाले आणि मी अगदी प्रामाणिक होते. मोरेश्वर भाऊजींबद्दल माझ्या मनात केवळ सदिच्छाच होती. त्यांनी संधी दिली तर मी केव्हाही त्यांच्या मदतीला जायला तयार होते. पण त्यांनी संधी द्यायला हवी ना. मग कृष्णाबाई गेली. मी भाऊजींची गाठ घेऊन त्यांना सांगितलं, भाऊजी, आमच्याकडेच जेवायला म्हणाले असते, पण तुम्ही नाही म्हणणार. मनात संकोच असेल, काहीही असेल, पण मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळचं जेवण पाठवीन आणि तुमचं धुण्या भांड्याचं कामही ती करील. फक्त एक करा, धुवायचे कपडे आणि भांडी सगळं मागच्या व्हरांड्यात आणून ठेवा. रखमा तुमच्या घरात पायसुद्धा टाकणार नाही. कृष्णाबाईचे वडील 4 दिवसांनी परत आले. तोपर्यंत हे व्यवस्थित चाललं होतं. पण तो भाऊजींचा सासरा परत येताच सगळं बिघडलं. दुसऱ्या सकाळीच मी रखमाला तिकडे कामासाठी पाठवलं होतं, तर तिला त्यांनी तशीच माघारी लावून दिली.
आमचं काय हवं ते आम्ही करून खाऊ, आमची आम्ही व्यवस्था करू. कामाला बाई नको, जेवायला अन्न नको, काहीही नको. आता याच्यावर मी काय बोलणार? माझ्याकडून मी शर्थ केली होती. यापुढे माझा नाईलाज होता. समोर जे काही होईल ते अगदी निमूटपणे पाहत बसण्याखेरीज माझ्या हातात दुसरं काहीच नव्हतं. पण बाबांचा इशारा मी विसरले नव्हते. अंधार पडला की माझी त्या घरावर सतत नजर असायची. पण काही झालं नाही. नाही, झालं नाही म्हणणं चूक आहे. झालं असेलही, पण माझ्या लक्षात आलं नाही. आणि गोविंदाही तेव्हा वर्षभराचा होता. त्याचे दात येणं, गोवरासारखे आजार, इकडे तिकडे पडून खरचटणं चाललंच होतं. पण मी लक्ष ठेवत होते. 5-1 महिन्यांनी कृष्णाबाईचं तिच्या घरून पत्र आलं. तिला मुलगा झाला होता. भाऊजी आणि कृष्णाबाईचे वडील तिकडेच गेले होते. आपल्याकडच्या पण सर्वांना बारशाला बोलवलं होतं. हे स्वतः तर आलेच नाहीत, पण मला मात्र त्यांनी नको म्हटलं नाही. मी तिथे 2 दिवस होते. मुलाचं नाव यशवंत ठेवलं. मुलगा छान होता. दांडेकरांच्याकडचं बरंच घेतलं होतं. 1-2 महिन्यात वाडीवर येणार, कृष्णाबाई म्हणत होती. जरा एका बाजूला घेऊन तिला सांगितलं, जमलं तर कामासाठी गावचीच एखादी बाई घेऊन ये. तिथे कामाला बाई मिळणं कठीण जाणार आहे. यशवंता 2.5-3 महिन्याचा झाला आणि कृष्णाबाई वाडीवर राहायला आली. बरोबर तिने माहेरकडचं एक जोडपंच कामासाठी आणलं होतं, पारूबाई आणि धोंडीबा. तिच्यावरचा कामाचा बोजाही गेला, शिवाय कायम सोबतीला घरात ती पारूबाई असणार. मला वाटलं या कृष्णाबाईचं गाडं आता नीट मार्गाला लागणार आहे. पण कसचं काय, ती पारूबाई जेमतेम 6 महिने तिथे राहिली. मी रखमाला सांगून ठेवलं होतं, पारूबाईशी गोडी गुलाबीने वाग, तिला काही मदत लागली तर कर. कारण वाडीवरच्या बायकांचा पारूबाईवरच राग होता. पण हे त्या गव्हाणीतल्या कुत्र्यासारखंच नाही का? स्वतः काम करायचं नाही आणि दुसऱ्याला काम करू द्यायचं नाही. रखमाकडूनच कळलं की पारूबाई एव्हानाच इथे राहायला कंटाळली आहे. घरचा स्वयंपाक तेवढी कृष्णाबाई करायची. बाकी सगळं काम पारूबाई आणि साफसफाई धोंडीबा यांच्याकडे होते. तसं काम कठीण नाही आणि जेवून खाऊन वर पगार. पण पारूबाई समाधानी नव्हती एवढं खरं. यशवंताला घेऊन दुपारची नाहीतर संध्याकाळची ती आमच्याकडे यायची. गोविंदा यशवंतापेक्षा 1.5-2 वर्षांनी मोठा. दोघं खेळायचे. पण मी रखमाला अगदी खडसावून सांगितलं होतं, गोविंदाला त्या घरी जाऊ द्यायचं नाही, न्यायचंही नाही. तेव्हा ही पारूबाई माझ्याही नजरेखाली होतीच. तशी आपली 4 चौघांसारखीच धोपट मार्गाने दिवस काढणारी, पण तशीच 4 चौघांसारखी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी. वाडीवरच्या बायांनी तिला त्या घराबद्दल काही ना काही सांगितलेलं असणार आणि तिचा त्याच्यावर विश्वासही बसलेला असणार. आणि त्या गोष्टींमागे अजिबातच काही सत्य नाही असं निदान मी तरी कशी म्हणणार? मीही नव्हते का त्या घरावर नजर ठेवून? एक गोष्ट माझ्या लक्षात पहिल्या दिवशीच आली होती. पारूबाई आमच्या घरात आली की एकदम मोकळेपणाने वागायला लागायची. असं वाटत होतं की त्या घरात ती सतत कसल्या तरी दडपणाखाली असायची. अर्थात मला काही माहिती होती, त्यामुळेही मला असं वाटलं असेल. पण ती अशी एका सकाळी उठता उठताच तडकाफडकी निघून जाईल अशी मात्र कल्पना नव्हती. तसा कामकरणींचा महिन्याचा पगार अंगावरच असतो आणि 5-50 रुपये म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठाच आकडा. तेव्हा इतक्या रकमेवर ती सहजासहजी पाणी सोडायला तयार झाली, यातच सगळं काही आलं. पण खेद एकाच गोष्टीचा होता. तिच्या अशा जाण्यामागचं कारण मला समजणार नव्हतं. जाणार म्हणायची, पण कदाचित एकट्या जराशा भिडस्त मालकिणीकडून पगारापोटी 4 पैसे जास्त उकळण्यासाठीही ती मतलबी थाप असू शकत होती. पण नाही,
एका रात्री तिचा विचार बदलला होता. ती गेलीसुद्धा. त्या रात्री त्या घरात काहीतरी झालं हे खास. मग त्या पारूबाईलाच काही दिसलं का, तिनेच पाहिलं का, तिच्या कानावर काही काही आलं? आता ते कळायला काही मार्गच नव्हता. आणि आता आला का कृष्णाबाईच्या घरकामाचा प्रश्न? पण आता मी काहीही सुचवणार नव्हते, पुढाकारही घेणार नव्हते. मागच्या खेपेस केलं होतं, पण कृष्णाबाईच्या बापाने आल्या आल्या त्यावर पाणी ओतलं होतं. आता त्यांचं त्यांना पाहू देत. पण त्या बिचाऱ्या कृष्णाबाईची आणि छोट्या यशवंताची सुद्धा मला कीवच यायची. एखाद्याला सहानुभूती दाखवली तरी तो त्याचा अर्थ काय काढील हे सांगता येत नाही. तेव्हा मी केवळ काय होतं ते पाहत राहिले. खाण्यापिण्याचं, कामाचं कसं काय करत होते ते कळायला मार्गच नव्हता. त्यांच्या मागच्या व्हरांड्यातली दारं सदानकदा बंदच असायची. महिनाभराने केव्हा तरी कृष्णाबाईचे वडील त्यांच्या गावी गेले. भाऊजींनी गाडीत जुंपायला सांगितली तेव्हा आम्हाला समजलं. आणि त्याच संध्याकाळी कृष्णाबाई आमच्या घरी आली. सव्वा महिन्यात तिला पाहिलंच नव्हतं. तिला पाहून मला तर धक्काच बसला. किती वाळली होती. गालफडं वर आली होती. डोळ्यांखाली काळे खळगे पडले होते. तशी ती काही मोठ्या सुंदरांपैकी नाही, पण प्रकृतीने ठणठणीत होती. तिची ही अवस्था. घरात आली ती माझ्या गळ्यात पडून रडायलाच लागली. अगं उगी उगी, मी म्हणत होते. काय झालं ते सांग तरी. आता मला त्या घरात नाही हो राहवत, कृष्णाबाई म्हणत होती. पण मी आहे ना, इकडे का नाही आलीस? ती बिचारी मान हलवत होती. तात्या असतात ना, ती शेवटी म्हणाली. तिच्या वडिलांना ती तात्या म्हणायची. त्यांचा शब्द म्हणजे आमच्या घरात कायदा. यांना तर काही सांगायचीच सोय नाही. तात्यांच्या हातातलं बाहुलं झालेत. आपलं भलं कोण पाहतं, आपली खरी माणसं कोणती हेही यांना कळेनासं झालंय. पण आता तुझे वडील गेले ना, मी विचारलं. गेले कसले? 2 दिवसांनी परत येतील. काही आणायला गेलेत वाटतं. अगं कामाचं काय करता, मी विचारलं. मीच बघते, दुसरं कोण आहे? पण मग यशवंता? त्याच्याकडे बरी खेळ पाहतात म्हणून तर मला कामाची सवड होते. आणि इकडची सगळी दारं खिडक्या बंद, हा काय प्रकार आहे? मी विचारलं. आमच्या तात्यांची ऑर्डर, ती म्हणाली. कृष्णाबाई, भाऊजीही आताशी दिसत नाहीत. करतात तरी काय सारा दिवस घरात बसून? त्या प्रश्नाबरोबर कृष्णाबाई जराशी घाबरलीच. कदाचित तिच्या तात्यांनी तिला तंबी दिली असावी. घरातलं काहीही बाहेर कोणाला सांगायचं नाही. मला खरंच माहीत नाही, कृष्णाबाई म्हणाली. सदानकदा दोघं माळ्यावर असतात. रात्रीचे समुद्रावर जातात. काही आणत असतात. मला खरंच माहीत नाही. पण कृष्णाबाईच्या शब्दांवर माझा विश्वास बसत नव्हता. कुतूहल म्हणजे मानवाला मिळालेला मोठा वर आहे, शापही आहे. बाप आणि नवरा बाहेर गेलेले असताना कृष्णाबाई नक्की माळ्यावर जाऊन, कदाचित प्रत्यक्ष माळ्यावर नाही, पण निदान जिन्याने वरपर्यंत जाऊन वर डोकावून आलेली असणार. पण रात्रीच्या वेळी अंधारात हातात एखादा कंदील घेऊन. पण शेवटी काही न सांगताच गेली. कदाचित काहीतरी सांगण्याचं ठरवून आली असेल, पण ऐनवेळी धीर झाला नसेल. पण मी काय करू शकणार? आणि ती म्हणाली तसे ते तिचे वडील झाले की 2 दिवसात हजर. काय चाललं होतं त्या घरात? त्या बिचाऱ्या कृष्णाबाईची काय अवस्था होत असेल? कारण ती कशाला तरी मनस्वी भीत होती, यात काहीही शंका नव्हती. एकदा वेडा विचार मनात आलाही. आपणच धीर करावा आणि जावं त्या घरात.
आपण घरातल्या मोठ्या, आपल्याला तेवढा अधिकार खास आहे. पण बाबांचे शब्द आठवले, त्या बाजूकडे फिरकू नकोस. महिना सव्वा महिना कसा तरी गेला आणि एका पहाटे खालचं दार खटखटावलं गेलं. रखमीनेच दार उघडलं आणि ती घाईघाईने वर आली. बाई, खाली चला, कृष्णाबाई आल्यात, ती म्हणत होती. आत्ता इतक्या पहाटेस? मनाशी नवल करत मी खाली आले. दारात कृष्णाबाई, कडेवर यशवंता आणि पायाशी पत्र्याची ट्रंक. कृष्णाबाई, हे काय गं? मी म्हणते तोच माझे दोन्ही हात धरून ती म्हणाली, बाई, आत्ताच्या आत्ता गाडी जुंपायला सांगा आणि मला रस्त्यावर पोचवा. सकाळच्या गाडीने मी माहेरी चालले. मी तिचं मन बदलायचा मुळीच प्रयत्न केला नाही, कारण ती करत होती ते अगदी योग्य होतं. तिने त्या घरात या उपर राहणंच अयोग्य होतं. तशी माहेरी तर जात होती. घरावरचं वादळ गेलं की येईल परत. कृष्णाबाई, गाडी जुंपायला सांगते तोवर अंमळ बैस, चहा घे आणि जरा सांग तरी, भाऊजींना माहीत आहे का? तिच्या बिचारीच्या डोळ्यात पाणी आलं. ते कुठे आहेत काही समजायच्या अवस्थेत, ती म्हणाली. अगं पण झालं तरी काय, सांग की. शेवटी ती एवढंच म्हणाली, बाई, गेले 3 दिवस तात्या दिसत नाहीयेत. यांना विचारलं तर काहीतरीच बोलतात. गेले असतील घरी, नाहीतर मला काय माहीत. पण बाई, तात्यांचं सगळं सामान, कपडे तिथेच आहेत. आणि काल रात्री हे खाली कुठे दिसेनात म्हणून त्यांना शोधत शोधत वरच्या मजल्यावर गेले. तेवढ्यात वरून, माळ्यावरून काहीतरी आवाज आला. खरंच लक्ष ठिकाणावर नव्हतं, नाहीतर अशी वर गेलेच नसते. तशीच कंदील घेऊन वर गेले. वर 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 हे होते आणि नाही ग बाई, नाही ग बाई. कृष्णाबाईने तोंडच झाकून घेतलं. अगं सांग की, काही वेडबिद्र दिसलं का? तुझे तात्या होते का? मी खोदून खोदून विचारत होते. तेवढ्यात रखमी आत आली. तिला चहा बनवायला सांगितला. दारापाशी गाडी आली. गाडीत चढता चढता कृष्णाबाई एवढंच म्हणाली, बाई, वर ओल्या रेतीचे पुतळे होते, पण त्यांच्यावर कपडे चढवले होते. कोट, फेटे, साड्या. बाई, मी जाते, यांच्याकडे लक्ष द्या. आणि मग ती गेली. खरं तर काही वेळ मी तिथेच ओट्यापाशी उभी राहिले. सगळं इतकं एकाएकी घडलं होतं की मनाला तोलच सावरता येत नव्हता. कृष्णाबाई सांगत होती ते खरंच असणार. आपलेच पती, आपलेच वडील, त्यांच्याविषयी ती असं भलतंसलतं बोलणारच नाही. आणि जे काही बोलली ते अगदी शेवटच्या क्षणी, मनात ठेवणं अशक्य झाल्यावर. पण याआधीही तिने काही पाहिलं असणारच, ऐकलं असणारच. मध्येही एकदा अशीच ती भेदरून माझ्याकडे आली होती, पण तिचा काही सांगायचा धीर झाला नव्हता. अगदी जिभेवर आलेले शब्द तिने मागे खेचले होते. त्यावेळी मला सांगितलं असतं तर काही फरक पडला असता का? मी काय करू शकले असते? शेवटी दुसरे काय करणार? ज्याने त्यानेच आपापल्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. कधी त्या बाहेरून आलेल्या असतात, कधी त्या स्वतःच निर्माण केलेल्या असतात. शेवटी सकाळी हे उठून खाली आल्यावर मी म्हणाले, रात्री तुम्हाला जाग आली नाही. कृष्णाबाई पहाटेसच तिच्या माहेरी गेली. इथे आली होती गाडी जुंपायला सांगायला. अर्थात त्यांना त्यातला अर्थ बरोबर समजला. मोरेश्वर होता का तिच्याबरोबर? त्यांनी विचारलं. मला तर वाटतं भाऊजींनाही अजून माहीत झालं नसेल की कृष्णाबाई घरातून निघून गेली आहे ते. त्याला न सांगताच गेली की काय? हे रागाने म्हणाले.
हे पहा, आपण दोघंजण आता तिकडेच जाऊया. भाऊजींनाच विचारा ना काय प्रकार आहे तो. त्यांची खरी इच्छा दिसत नव्हती, पण मी म्हणाले, काहीतरी गोंधळ आहे खास. तुम्हाला निदान माहिती तरी असायला हवं. शेवटी ते माझ्याबरोबर आले. जरा नाराजीनेच आले. मागची दारं खिडक्या बंदच होती. घराला वळसा घालून पुढच्या व्हरांड्यात आलो. व्हरांड्यातलं दार उघडंच. सकाळच्या वाऱ्यावर मागे पुढे हेलकावे खात होतं. आतनं काहीही आवाज येत नव्हता. मोरेश्वर यांनी हाक मारली. जसा काही प्रतिसाद आला नाही तसे ते खोलीत 1-2 पावलं गेले आणि त्यांनी जरा मोठ्याने हाक मारली. मोरेश्वर. वरच्या मजल्यावर कसला तरी आवाज आला. खोलीचा नाही तर कपाटाचं दार लावल्याचा आवाज आला. पण यांच्या हाकेला उत्तर मात्र आलं नाही. म्हणत हे पुढे झाले. त्यांच्या मागोमाग मीही खोलीत गेले. कितीतरी दिवसांनी त्या घरात पाऊल टाकत होते. भाऊजींनी घर बांधून घेतलं होतं खरं, पण त्यात हौसेचा आणि आनंदाचा भाग कमीच होता. मनातल्या भावना आसपासच्या सृष्टीवर उमटतात का मला माहीत नाही, पण त्या खोलीत मनाला उल्हास असा अजिबात वाटत नव्हता. सुख समाधानाचा वावर या वास्तूत नव्हताच. हे आणि यांच्या मागोमाग मी असे खालच्या सर्व खोल्यात जाऊन आलो. स्वच्छता टापटीप यांचं नाव नव्हतं. बिचारी कृष्णाबाई, ती एकटी काय काय करणार. यांनी पुन्हा एकदा मोठ्यांदा हाक दिली. आलो आलो म्हणत भाऊजी जिन्यावरून धाडधाड खाली आले. काय आहे, काय आहे, कोण आहे. अरे दादा, तू इथे. काय आहे, कृष्णा कुठे. चारी बाजूंना पाहत ते भराभरा प्रश्न विचारत होते. आम्हाला दोघांना पाहून ते जरा भानावर आले. मोरेश्वर, हा काय प्रकार आहे. काय झालं. तुला खरोखरच माहीत नाही का वेड्याचं सोंग पांघरतोयस. दादा, मला खरंच माहीत नाही काय झालं, सांग तरी. कृष्णा आज सकाळी सकाळी तिच्या माहेरी निघून गेली, हे सुद्धा तुला माहीत नाही. गेली म्हणायची म्हणत भाऊजी तिथेच एका खुर्चीत धाडदिशी बसले. बायको न सांगता माहेरी जाते आणि या माणसाची ही प्रतिक्रिया. किती विसंगत. दुःख नाही, राग नाही, काही नाही, फक्त एक असहायता. जणू काही एखादी गोष्ट होणार होणार अशी मनात सतत भीती असावी आणि ती गोष्ट शेवटी व्हावी. बसलास काय नुसता. काय झालं, काही भांडणं झाली का, काही शब्दाशब्दी झाली का, आणि तिचे त्या तात्या महाराज कुठेत. भाऊजी एकदम खुर्चीवरून उभे राहिले. एखादा कपडा किंवा एखादी वस्तू शोधावी तशी त्यांची नजर खोलीभर फिरत होती. तात्या, तात्या नाहीत. तिच्याबरोबर गेले असतील. नाही, मी म्हणाले. कृष्णाबाई एकटीच गेली. यशवंताला बरोबर घेऊन गेली. मीच तिच्यासाठी पहाटे पहाटेच गाडी झुंपायला लावली. भाऊजी अजूनही साऱ्या खोलीवरून नजर फिरवत होते. वर कुठे आहेत का ते तात्या, यांनी विचारलं. वर वर छे, वर कोणी नाही. भाऊजी किती घाईघाईने बोलत होते. जा पाहून तरी ये, यांनी सांगितलं. हो हो हो, जातो ना, पाहतो ना, भाऊजी म्हणाले. पण सहज ध्यानात येत होतं की समोरच्या संभाषणात त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे. दोन्ही हात दोन्ही बाजूला झटकत हे म्हणाले, चल ग, इथे थांबण्यात काही अर्थ नाही. ते वळले. त्यांच्या मागोमाग मीही जायला वळले. दारापासून भाऊजींना सांगितलं, भाऊजी, वाटलं तर तिकडे जेवायला या. ते अवघड वाटलं तर रखमाच्या हाती जेवण पाठवून देते. कृष्णाबाईला जातानाही तुमची काळजी होती.
जाताना बिचारी मला पुन्हा पुन्हा सांगत होती, यांच्याकडे लक्ष द्या. ऐकलत का मी काय म्हणते ते? ते हो हो म्हणाले खरे, पण मला शंकाच आहे. मी दाराबाहेर पडले आणि एकदम एखाद्या अंधार कोठडीतून बाहेर मोकळ्यावर आल्यासारखं वाटलं. ती वास्तू चांगली नव्हती हीच खरी गोष्ट आहे. कृष्णाबाईचं ते एकच वाक्य पण सारखं कानात घुमत होतं. वर माळ्यावर रेतीचे पुतळे आहेत आणि त्यांना कपडे चढवले आहेत. कोट, टोप्या, उपरणी, साड्या पेहनलेले ओल्या रेतीचे पुतळे. अर्थात ते पाहून कृष्णाबाईच्या जीवाचा भीतीने थरकाप झाला असणार, कारण ती बिचारी साधी संसारी स्त्री. पण अर्थात मी तशी नव्हते. बाबांच्याकडे नाना लोक येत, नाना हकीकती सांगत, काही खऱ्या, काही खोट्या, काही भास झालेल्या, पण भयंकर तर खासच. बाबा त्याला काळी दलदल म्हणायचे. दुर्गे, एकदा यात पाय रुतला की मग सुटका नाही, ते म्हणायचे. माणूस आत आतच जाणार. मला तेव्हा त्यातलं काही कळत नसे. सांगायचं एवढंच की मी कृष्णाबाईसारखी अननुभवी भोळी भाबडी नव्हते. बाबांना त्या जागेवर पूर्वी काहीतरी जाणवलं होतं. त्याचाच हा प्रत्यक्ष पुरावा समोर आला होता. व्हरांडा उतरल्यावर हे जरा वेळ तिथेच थांबले. काय ह्या मोरेश्वरचं आहे काही कळत नाही, ते म्हणाले. आणि त्या तात्याचाही पत्ता नाही. दांडेकरांच्या घरात असलं कधी नव्हतं झालं. मी काहीच बोलले नाही. माझी तर खात्री होती यांना कल्पनाही नाही असे प्रकार भाऊजींच्या घरात चालले आहेत. आम्ही घरी परत आलो. ते तात्या त्यानंतर दिसलेच नाहीत. भाऊजी त्या घरात एकटेच्या एकटे असायचे. मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळ त्यांचं जेवण पाठवत राहिले. कधी खात, कधी हातही लावलेला नसायचा. संध्याकाळी अंधार पडला की मधून माझी नजर त्या घरावर जायची. माळ्यावर प्रकाश दिसतो का, वरच्या छपरावर काही दिसतं का हे पाहत असायची. एकदा वाटलं बाबांनाच इकडे बोलवून घ्यावं, पण हे ह्यांना आवडलं नसतं आणि बाबांचंही आता वय झालं होतं. पण मग हे सगळंच डोक्यातून पार गेलं. भाऊजींच्या घरावर जप्ती आली. वाडीवर हा गोंधळ, तो बेलीफ, धनको सावकार, पंच, कोर्टाचा शिपाई. सुदैव हे घरीच होते. प्रकार काय आहे कळताच यांच्या अंगाची संतापाने लाही लाही झाली. मग ते एकदम बर्फासारखे थंड झाले. माणूस पाठवून त्यांनी पार्टीला आमच्या व्हरांड्यात बसवलं. बेलिफाकडचे कागदपत्र पाहिले. तिथल्या तिथे रक्कम चुकती केली, प्रकरण मिटवलं. दुसरा सारा दिवस हे श्रीवर्धनलाच होते आणि तिसऱ्या सकाळी येताना डॉक्टरांना बरोबर घेऊनच आले. भाऊजींना बोलावून आणलं. आधी त्यांना यायला कितीतरी वेळ लागला. आले तर कसला अवतार, दाढी वाढलेली, अंगावर मळलेले कपडे. भाऊजींना यांनी स्नान करायला लावलं, चांगले कपडे घालायला दिले आणि डॉक्टरांकरवी त्यांची तपासणी करून घेतली आणि मग तिघे श्रीवर्धनला गेले होते. हे आणि भाऊजी एकदम संध्याकाळी परत आले. आल्या आल्या हुश करून खुर्चीत अंग टाकलं. शेवटी मी विचारलं, आता सांगाल का गेले 3 दिवस कसली धावपळ चालली आहे ती? वाडीचं प्रकरण मिटवून टाकलं, हे म्हणाले. मोरेश्वरच्या वाट्याचा सर्व हिस्सा मी विकत घेतला, पण त्याची सही होण्यापूर्वी त्याची 2 डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली, शारीरिक आणि मानसिक. दोन्ही दृष्टींनी अगदी तंदुरुस्त आहे याची डॉक्टरांची खात्री झाल्यावरच कागदपत्रावर त्याच्या सह्या घेतल्या. आता वाडीवर त्याच्या मालकीचं काहीही नाही. मी काहीतरी बोलणार
तोच हात वर करून मला गप्प करत हे म्हणाले, हां हां, त्याला काहीही होणार नाही. त्याला त्याच्या घरात खुशाल राहू दे. त्याला इथे आपल्या घरी राहायचं असलं तरी माझी काही हरकत नाही. तो माझा भाऊच आहे, कोणी शत्रू नाही. त्याची सर्व व्यवस्था इथे होईल. अन्न, वस्त्र, निवारा, कपडे, इतर सर्व. कशाचीही त्याला वाण भासणार नाही. फक्त त्याला वाडीचा मालक म्हणून कोणताही व्यवहार करता येणार नाही. श्रीवर्धनच्या वर्तमानपत्रात उद्या तशी जाहीर नोटीसही छापून येणार आहे. पण हे जप्तीचं काय प्रकरण होतं सांगा की, मी विचारलं. अगं, त्याचा तो तात्या, कृष्णाचा करंटा बाप, त्याने मोरेश्वरच्या नावावर गावात भरपूर पैसे कर्जावर घेतले आणि याने न सांगता सवरता सह्या केल्यान आता झाला की तो भामटा पसार. पण त्याला कशाला नावं ठेवायची? आपलंच नाणं खोटं. आता मिटलं प्रकरण एकदाचं, ते म्हणाले. पण मला तसं वाटत नव्हतं. हा साध्या पैशांचा प्रश्न नव्हता किंवा साध्या फसवाफसवीचा प्रश्न नव्हता. कृष्णाबाई म्हणत होती ते त्या माळ्यावरचे रेतीचे पुतळे म्हणजे काही निरर्थक चाळा नव्हता आणि असल्या विचित्र वृत्तीमागचा हेतू कधीच चांगला नसतो. मला आणि माझ्यांना काही त्रास होणार नाही हे पाहणं माझं कर्तव्य होतं आणि माझ्या एकटीचंच. मी कोणालाही विश्वासात घेऊ शकत नव्हते. कोणाशीही चकार शब्द बोलू शकत नव्हते. सतत सावध राहायचं, डोळे उघडे ठेवायचे आणि हे मला एकटीलाच करावं लागणार होतं. भाऊजींच्या एकूण वागण्यातच तऱ्हेवाईकपणा आला होता. जेवण पाठवलेलं कधी खायचे, कधी हातसुद्धा लावलेला नसायचा. पण प्रकरण असं अगदी कडेलोटापर्यंत पोचलं असेल याची काय कल्पना. पण लगेच वाटतं, कल्पना असती तर काय केलं असतं? काही करता आलं असतं का? 2 दिवस अन्नाला हात लागला नाही तेव्हा मला काळजी वाटायला लागली. त्यांची प्रकृतीच जर बिघडली असेल तर? शेवटी हे वाडीवरून दुपारचे परत आले तेव्हा त्यांना सांगितलं, अहो, जरा त्या भाऊजीनं भेटून तरी या. 2 दिवसात काही खाल्लेलं नाही त्यांनी. तुला साऱ्या जगाची काळजी, ते कुरकुरत म्हणाले, पण गेले आणि 5 मिनिटातच परत आले. त्यांच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली. समजलं की काहीतरी नको ते झालेलं आहे. आल्या आल्या ते मटकन खुर्चीवर बसले. काहीही न बोलण्यातच शहाणपणा होता. मी गप्प बसले. जरा वेळानं तेच म्हणाले, अगं, त्या मोरेश्वरने भलतंच काहीतरी करून घेतलंय गं. आणि मग जरा वेळाने त्याने गळफास लावून आत्महत्या करून घेतली. अगं बाई, मी म्हणाले खरी, पण खरं सांगायचं तर मला काही फार मोठा धक्का बसला नाही. भाऊजींची गाडी घसरणीलाच लागली होती. शेवटी असंच काहीतरी होणार. काय करणार आहात आता? मी यांना विचारलं. आधी पाहिल्या पाहिल्या मी स्टूलावर चढून त्याच्या गळ्याभोवतालचा फास कापलाय. त्याला खाली गादीवर झोपवलाय. आणि मग मलाच यांनी आश्चर्याचा धक्का दिला. इतका निष्ठुर व्यवहारीपणा यांच्यात असेल असं मला वाटलंही नव्हतं. हे बघ, ते म्हणाले, या प्रकरणाचा अजिबात बोभाटा व्हायला नको. एकदा का षटकर्णी झालं की मग ती शवाची चिरफाड, पोलिसी चौकशा, सगळं काही आलं. आपण कशालाही काडी इतकेही जबाबदार नाही होत. हा ससेमिरा मात्र विनाकारण मागे लागायचा आणि पुन्हा बदनामी होणार ती वरच. मला वाटतं रोगाने मृत्यू आला असंच सगळ्यांना म्हणावं आणि इथेच विधी करून घ्यावा. नाहीतरी माझ्या बाबांच्या वेळी कुठे आणले होते डॉक्टर? कुठे आणली होती सर्टिफिकेटं? पुढे काही लफडं निघायला नको. तुमचंच म्हणणं योग्य आहे, मी त्यांना सांगितलं. फक्त रखमीला खरी गोष्ट सांगायला हवी. ती बाहेर चकार शब्दही बोलणार नाही.
ठीक आहे, रखमाच फक्त, दुसरं कोणी नाही. आणि दुर्गा, घाई करायला हवी. खरं तर मृत्यूची वेळ आपल्याला माहीत नाही. आत्ताच शरीर जरा ताठ आहे, घाई करायला हवी. मी रखमाला बोलावून आणलं. तिला काय झालं हे सांगितलं. यांनी चिठ्ठ्या देऊन 2 माणसं दवडली. एक श्रीवर्धनला, अंत्यविधी करणारे एक दामोदर भटजी होते त्यांच्याकडे, आणि दुसरा कृष्णाबाईच्या माहेरी. तोपर्यंत वाडीवरच्या कामकऱ्यात बातमी पसरलीच होती. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दामोदर भटजी आले. तोपर्यंत किनाऱ्यावरच्या खडकावर यांनी सगळी तयारी करवून घेतलीच होती. रात्री 8-8:30ला कृष्णाबाईच्या घरी पाठवलेला माणूस परत आला. घर बंद होतं. माणसं घर सोडून गेली होती. मग यांनीच भाऊजींच्या शवास अग्नी दिला. घराच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून मी ती धडधडती चिता पाहत होते. वाटलं सर्व काही अग्नये स्वाहा झालं. 2 दिवसापूर्वीच हा माणूस खात पीत होता, आपल्यात वावरत होता. आता सारं शरीर अग्नीच्या ज्वालात राख राख होऊन गेलं. त्या माणसाची नाव निशाणीही मागे उरली नाही. तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान, ते वर सतत अधांतरी असतं. खऱ्या आयुष्याला कधीच स्पर्श करत नाही. शेवटी वाडीवर उरले फक्त मी, हे आणि गोविंदा. आणि सोबतीला या आठवणी, भाऊजी, कृष्णाबाई, यशवंता. पुढचे काही दिवस जरा कठीणच जाणार होते. तेव्हा मनाशी ठरवलं, बाबांना काही दिवसांसाठी वाडीवर बोलावून घ्यायचं. भाऊजींच्या संबंधातले सर्वच प्रसंग जरा चमत्कारिक होते. जावयाचा धाकटा भाऊच वारल्यावर त्यांनी वाडीला भेट दिली तर ती व्यवहार आणि उपचार दोन्ही दृष्टींनी योग्यच होती. बाबा येणार या विचारानेच मनाला मोठा धीर आला. मनोमन वाटत होतं की सर्वच प्रकार आपल्याला अजून माहिती झालेले नाहीत. काही अजून अंधारातच आहे. बाबांनी निदान एकदा तरी भेट द्यायलाच हवी. रात्री 10च्या सुमारास सगळी माणसं परत आली. सगळे समुद्रात स्नान करूनच आले होते. रखमानेच कोणाला तरी सांगून भात करवून आणला होता. आम्ही नावासाठी 2-2 घास खाल्ले आणि झोपलो. दोघांचं जणू काही ठरलंच होतं की आता रात्रीची या प्रसंगावर कोणतीही चर्चा करायची नाही. मी यांना फक्त एवढंच सांगितलं, उद्या बाबांच्याकडे निरोप पाठवणार आहे. ते नुसतेच हो म्हणाले. रात्र उलटली. तुमच्या आयुष्यात कितीही उलथापालथ झाली असली तरी सृष्टीचं दिवस रात्रीचं चक्र चालूच असतं. माणसाने तिकडे जरा डोळसपणे पाहिलं तर त्याच्या ध्यानात येतं, खरोखरच आपण किती क्षुल्लक आहोत. सकाळी सकाळी हे म्हणाले, आज श्रीवर्धनला जाऊन येतो. मोरेश्वरच्या मृत्यूची नोंद करायला हवी. शिवाय वकिलांना भेटायला हवं. कोणास ठाऊक किती वेळ लागतो ते. एखाद्या वेळी रात्रीचा मुक्कामही करावा लागेल. आता इथे एकटीच आहेस, जरा जपून राहा. मला नवल वाटलं. हे प्रथमच मला असा सावध राहण्याचा इशारा देत होते. आतापर्यंत अनेक वेळा ते कामासाठी श्रीवर्धनला नाहीतरी आणखी कुठे जात. तेव्हाही मी वाडीवर एकटीच नसायची का? मग आताच त्यांना हा सावधपणाचा इशारा द्यावासा का वाटला? हो, मी काळजीने राहीन, मी त्यांना सांगितलं. ते गेल्यावर रखमी आणि मी स्वयंपाकघरात दोघीच राहिलो. भाऊजींच्या आत्महत्येचा विषय निघणं स्वाभाविकच होतं. रखमीला त्यातलं काही माहीत नसलं तरी आणि ती आपली पायरी सोडून एक शब्दही बोलणार नाही हे माहीत असूनही मोकळेपणाने तिच्याशी बोलावं अशी ती एकच एक होती, जिच्यावर पुरा विश्वास टाकावा अशी. शेवटी मनातल्या मनात विचार फिरत राहिले की त्यांचा निचरा तर होत नाहीच, त्रास मात्र होतो.
तेच एकदा शब्दावाटे बोलून टाकले की बरं वाटतं. रखमे, मी म्हणाले, हा नालायक तात्याच याच्या सगळ्याच्या मागे. तुला सांगितलं नाही, पण या तात्याने त्या घराच्या माळ्यावर रेतीचे पुतळे करून ठेवलेत. मी अजून पाहिले नाहीत. आणि त्या पुतळ्यांवर म्हणे कपडे चढवलेत. ही काय करणी वगैरे आहे का गं? आणि भाऊजींना कित्येक हजारांना फसवलं. आपल्याच मुलीचा संसार आपण उधळून लावतो, एवढंही भान त्या नालायकाला राहिलं नाही. आणि आता कसा गायब झाला पहा. बायको पोरीला घेऊन घरदार सोडून पार पसार. पण या भाऊजींनी यांना एका अक्षराने काही सांगितलं नाही. जरा तरी सल्ला विचारायचा. कितीही अडचण आली तरी आम्ही नसती का मदत केली? मला तर वाटतं शेवटी त्यांचं डोकं ठिकाणावरच नव्हतं. या तात्यांनी त्यांच्यासमोर काय काय केलं होतं, त्यांच्या करवी काय काय करवून घेतलं होतं, आत्ता ते कळायला काहीच मार्ग नाही. पण एकट्याने त्या घरात राहणं त्यांना अशक्य झालं असलं पाहिजे. कदाचित त्या कृष्णाबाईची सुद्धा आठवण येत असेल. आणि तिच्याशी बोलता बोलताच मनात विचार येत होता, एकदा त्या घरात जाऊन आलं पाहिजे. बाबांचा इशारा अर्थात लक्षात होता, पण ही दिवसाची भर उन्हाची वेळ, शिवाय सोबतीला रखमी, आणि नुसती एक नजर टाकून लगेच परतायचं. कोणताही धोका घ्यायचा नाही, पण एकदा पाहून यायचंच. स्नानाचा विचार मनात आला. मग लागलीच वाटलं, आधी स्नान करूच नये. त्या घरात जाऊन आल्यावर मगच स्नान करावं. कारण त्या घराची कीर्ती चांगली नव्हती. कृष्णाबाई, त्या घराची स्वामिनी, घराचा त्याग करून गेली होती. तात्या, त्यांचा पत्ता नव्हता. आणि शेवटी मोरेश्वर भाऊजी, त्यांनी तर आत्महत्याच केली होती. एकूण लांछित वास्तू, डागाळलेली वास्तू. तिथला काही क्षणांचा वावरही अमंगल होता. परतल्यावर स्नान करून शुचिर्भूत व्हावं हेच उत्तम. 9:30च्या सुमारास मी रखमीला म्हणाले, रखमे, चल माझ्याबरोबर. भाऊजींच्या घराला एक भेट देऊन येऊ. वास्तविक ती अडाणीच, अंधश्रद्धाळूच, पण माझ्यावर तिचा केवढा विश्वास. माझ्या शब्दाबरोबर ती माझ्याबरोबर यायला लगेच तयार झाली. त्या घराची सगळी दारं सताड उघडीच होती. आम्ही खालच्या सगळ्या खोल्यातून चक्कर टाकली. आज सगळीकडे इतकी घाण साचली होती. साचणारच. जर कधी कोणाचा हातच फिरत नसला तर मग काय होणार? नशीब जेवणाखाणाची भांडी रोज रखमा साफ करत होती, नाहीतर त्या घरात पाय टाकायची सोय राहिली नसती. मग दुसरा मजला. तिथल्या तर सगळ्या खोल्या बंदच होत्या. त्यांच्यावरून एक नजर पुरेशी होती. आणि आता माळा. खरं तर त्याच्यासाठीच मी या घरात आले होते. मधल्या खोलीतून जिना वर जात होता. मी वर निघाले. जिना सरळ वर माळ्यातच उघडत होता. 6-7 पायऱ्या चढताच डोकं माळ्याच्या जमिनीच्या वर आलं. मी तिथेच उभी राहून सगळीकडे नजर टाकली. वरचं छत त्रिकोणी होतं. छताच्या कडा दोन्ही बाजूच्या भिंतींना टेकल्या होत्या. 2 बाजूच्या 2 त्रिकोणी भिंतीत चौकोनी खिडक्या होत्या. आता त्यांच्यापैकी एकीतून आत लख्ख प्रकाश येत होता. माळ्यावर काय आहे हे दाखवायला पुरेसा होता. कृष्णाबाई म्हणत होती ते पुतळे. एका अंगास रांगेने मांडले होते. त्यांच्यावर कपडे पेहनले होते. यांचा कोट आणि शर्ट, माझी साडी आणि चोळी, लहान गोविंदाचा शर्ट. आमचे कपडे. हा काही खेळ नव्हता. ही थट्टा नव्हती. त्यामागे फार गंभीर आणि भलताच अर्थ होता. बाबांचा सहवास काही अगदीच फुकट गेला नव्हता. या कपड्यांनी सजवलेल्या बाहुल्यांचा अर्थ काय
आणि त्यांचा उपयोग कशासाठी करतात मला पुरं माहीत होतं. एवढे सगळे विचार मनात केवळ 5-7 सेकंदातच येऊन गेले. मी तशीच जिन्यावरून खाली उतरले. पायथ्याशीच रखमी उभी होती. रखमे चल, मी म्हणाले. दोघी भराभरा तळमजल्यावर आलो. मगाशी दार सताड उघडं होतं. केवळ आमच्या दोघींच्या चपला दारातच होत्या. त्या 2 दारांमध्ये अडकल्या होत्या म्हणूनच दार पुरं बंद झालं नव्हतं. चपला जर तिथे नसत्या तर दार पुरं बंद झालं असतं. ही जास्त विचाराची वेळ नाही, मी मनाशी म्हणाले. चल रखमे, उचल पाऊल, मी म्हणाले आणि आम्ही दोघी दाराबाहेर पडलो. आमच्या मागे दार बंद झालं. आवाज झाला नाही. मगाशीही आम्ही वर असताना जर दार बंद झालं असतं तर असंच आवाज न करता बंद झालं असतं. आम्हाला वरच्या मजल्यावर काही समजलंही नसतं आणि खाली आल्यावर मनावर ताबा आणावा लागला. घरात पाय टाकला आणि हुश्श करून सुटकेचा श्वास सोडला. बाबांना बोलवायला हवं होतं. वाडीवरच्या माणसाला बोलावला. त्याच्यापाशी पैसे आणि चिठ्ठी दिली आणि त्याला लगोलग दवडला. चिठ्ठी हातात पडल्या पडल्या बाबा निघाले तरी त्यांना वाडीवर पोचायला दुसऱ्या दिवशी सकाळचे 10 तरी होणार. हेही श्रीवर्धनला गेलेले. घरात मी एकटी. एकदा वाटलं आपणही असंच श्रीवर्धनला जावं, तिथे खूप ओळखी आहेत. पण घरात असं घडलेलं, लोक काय म्हणतील? नाही, मला वाडीवरच राहायला हवं होतं. शेवटी माझ्यावरच सगळी जबाबदारी नव्हती का? पण दिवसभर कामात लक्ष नव्हतं. सारखी नजर त्या शेजारच्या घराकडे जात होती. दिवसभर कामगारांची ये जा होती. शिवाय प्रकाशही होता, माणसाचा खरा मित्र. पण दिवस मावळला, वाडीवर सामसूम झाली. प्रकाशही गेला. चंद्र उगवणार असलाच तर तो उशिरा उगवणार असेल, मला तिथी माहीत नव्हती. प्रकाशाबरोबरच मनाचाही धीर ओसरायला लागला. शेवटी अशा वेळी माणूस काय करतो? देवाकडेच मदतीसाठी वळतो. घरात 3 पिढ्यांपासून मोठा देव्हारा आहे. असंख्य देव आहेत. मला तर काहींची नावंसुद्धा सांगता यायची नाही. देवपूजेचं काम यांच्याकडे असतं. मी आता प्रथमच घराण्याच्या देवांसमोर उभी राहत होते. 3ही काळ आणि 3ही खंडे व्यापणारा देव काय अशा चांदी, पितळ, संगमरवराच्या मूर्तीत सामावला असेल? पण अर्थात हा प्रश्न निरर्थक होता. देव जर सर्वशक्तिमान असेल तर त्याला काय अशक्य होतं? आणि मला मदत करण्याची त्याची इच्छा असेल तर मग तो समोरच्या मूर्तीत खासच असेल. मी फक्त त्याला मनोभावे आवाहन करायला हवं होतं. तांब्याचा गडू पाण्याने भरून मी देवासमोर ठेवला आणि मन एकाग्र केलं. मला एक अतिशय अविश्वसनीय आणि अद्भुत अनुभव आला. डोळ्यासमोरचं सर्व काही एका लखलखत्या लाल पांढऱ्या बिंदूत एकत्र आलं. ही भोवंड नव्हती की भास नव्हता. मी अगदी पूर्ण शुद्धीवर होते. वातीला काडी लावली की वात पेट घेते एवढं आपल्याला माहीत असतं, त्यामागचं शास्त्र माहीत नसतं. पण दिवा लावण्यासाठी त्या शास्त्राचं ज्ञान आवश्यक नसतं. पण जो अनुभव आला त्याचा मी काय अर्थ लावायचा? हे मीच केलं होतं की माझ्यापाशी एक खूण होती? याच क्षणी हे होणं हा खासच योगायोग नव्हता. निदान मी तसं समजणार नव्हते. एक मोठा श्वास सोडताच जग परत पूर्ववत दिसायला लागलं.